नमस्कार, उमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक आणि श्रद्धेचा उत्सव आहे, जिथे देशभरातून बौद्ध अनुयायी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर नागपूर अग्निशमन दल पूर्णपणे सज्ज आहे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी केली आहे. 30 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत नागपूर अग्निशमन दल 24 तास सेवा देणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाने सर्व उपाययोजना केल्या असून दीक्षाभूमी परिसरात विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. यामुळे लाखो भाविकांना सुरक्षित आणि निर्धास्तपणे या सोहळ्याचा आनंद घेणार आहे. नमस्कार, मी मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराते, अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, मनपा नागपूर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अग्निशमन विभागातर्फे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. यावर्षी सुद्धा दीक्षाभूमी येथे अग्निशमन विभागाचे दिनांक 30 तारखेपासून 3 तारखेपर्यंत 24 तास अशी सेवा पुरवण्यात येणार आहे. त्या सेवेमध्ये अग्निशमन विभागाचे नियंत्रण कक्ष राहणार आहे. त्या व्यतिरिक्त तिथे अग्निशमन विभागाच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये 3 अग्निशमन वाहन उभे राहणार आहेत. फायर व्हॉलेंटियर्ससुद्धा जागोजागी आम्ही डिप्लॉय करणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे स्टॉल लागणार आहेत त्याचा आम्ही फायर रिटार्डंट पेंटचे स्प्रे करून घेणार आहेत, जेणेकरून कुठलीही स्पार्क वगैरे झालं तर त्याच्यामुळे ती आगीचा स्प्रेड होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे. जागोजागी अग्निशमन यंत्रणा फायर एक्सटिंग्विशर्स आम्ही लावणार आहेत आणि त्याला ऑपरेट करण्याचे पण तिथल्या लोकांना, तसेच आमचे अग्निशामकसुद्धा त्याच ठिकाणी असणार आहेत, जेणेकरून काही अनुचित घटना घडली तर तिला तात्काळ कव्हर करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेचं नियंत्रण कक्षसुद्धा असणार आहे. आम्ही वायरलेस सिस्टम तिथे उभारणार आहे, जेणेकरून अग्निशमन विभाग, पोलीस नियंत्रण कक्ष आणि मनपाचा नियंत्रण कक्ष आम्ही सगळं वायरलेस सिस्टम थ्रू कनेक्ट राहू, जेणेकरून कुठलीही इमर्जन्सी घटना होत असल्यास आम्ही कम्युनिकेशन मार्फत त्यांना इमिडिएट ते कळवू. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात बांधव आपले अंबाझरी इथे आंघोळी करता जातात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तिथे अग्निशमन विभागाचे जवान, तसेच SDRFसुद्धा रेस्क्यू बोट्स आणि रेस्क्यू इक्विपमेंटसह तिथे दिनांक 30 तारखेपासून 3 नोव्हेंबरपर्यंत कंटिन्यू तिथे उपलब्ध असणार आहेत. आपण टोटल 3 गाड्या लावणार आहोत. त्यापैकी एक गाडी दीक्षाभूमी, म्हणजे आपलं जिथे नियंत्रण कक्ष असतं दीक्षाभूमी परिसरामध्ये एक अग्निशमन वाहन असणार आहे. दुसरं वाहन आपलं अण्णाभाऊ साठे चौक येथे असणार आहे आणि तिसरं वाहन आपलं काचीपुरा चौक या ठिकाणी असणार आहे. अधिक माहितीसाठी बघत रहा उमेन्स 24 चॅनल.